आजच्या व्हिडिओमध्ये चमचमीत पनीर रेसिपी कशी बनवायची एकदम कमी जिन्नसमध्ये आणि एकदम पटकन झटपट होणारी अशी। त्यासाठी आपण इथे पाव किलो पनीर हे छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे इथे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची हे कुकरमध्ये भात जेव्हा लावतो तेव्हा 1-2 शिट्टी काढून घ्यायचा आहे। एकदम वेगळी आणि भन्नाट मस्त अशी रेसिपी आहे। 2-4 उकडलेले बटाटे लागतील। त्याच पद्धतीने इथे कढई घ्यायची आहे। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे। पनीरची रेसिपी बनवताना थोडं चमचाभर तेल एक्स्ट्रा घ्यावं। त्यानंतर इथे आपण उकडलेलं कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची जे आहे तर ते घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ही एकदम भन्नाट नवीन आणि एकदम झटपट इन्स्टंट होणारी आणि कलर बघाल तर एकदम अप्रतिम येतो आणि खूपच स्वादिष्ट अशी आहे। तर नक्की एकदा तरी बनवून बघा, कारण ही खूपच सुंदर हॉटेल स्टाईल पनीरची रेसिपी आहे। त्यानंतर इथे 1 ते 2 मिनिट असं छान परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग, 1 चमचा तिखट हे कमी जास्त आवडीनुसार घालायचं, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे सगळी प्रोसिजर आहे तर ते 2 ते 2.5 मिनिटं चालते। तर मसाले घालून झाल्यानंतर परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। तर हे जे सगळं आहे तर ते अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर मसाले हे भाजीला नंतर सुंदर कलर येतो आणि चवही अप्रतिम लागते। त्यानंतर इथे 1 वाटी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा घ्यायचा आहे। मैदा का घ्यायचा आहे मी तुम्हाला पुढे सांगेन। त्यामध्ये छोटेसे एकदम छोट्या साइज मधले बटाटे जे आहे तर ते उकडून घेतलेत आपण, तर ते त्या मैद्यामध्ये स्मॅश करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आणि 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची। तर हे प्रत्येक हॉटेलमध्ये भाजीला एकदम रस्सा राहू नये किंवा थोडीशी दाटसर भाजी दिसावी यासाठी असं वापरलं जातं आणि ती टेस्ट ही थोडीशी वेगळी आणि भन्नाट लागते। तर इथे बघू शकता आपण झाकण ठेवून आपण 1 मिनिट छान परतून घेतल्यानंतर कलर एकदम सुंदर आणि अप्रतिम आलेला आहे। तर हीच पद्धत हॉटेलमध्ये यूज केली जाते आणि खूपच सुंदर डिश पनीरची तयार होते। तर हे झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, थोडंसं झाकण काढल्यानंतर परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि हा सुंदर आलेला कलर आणि कांद्याचं उभे आणि लांब चिरल्यामुळे ही एक वेगळीच डिश तयार होते आणि दिसायलाही सुंदर दिसतं। तर इथे परतून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे वाटीमध्ये तर ते थोडं थोडं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे घातल्याने जेव्हा आपण थोडंसं पनीरमध्ये ग्रेव्ही करतो तेव्हा एकदम पाणी जास्त राहू नये किंवा जास्त एकदम दाटसरही होऊ नये यासाठी ही जी प्रोसिजर आहे ती खूपच सुंदर आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण ग्रेव्ही टाकली त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे। ग्रेव्ही ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकतात। तर त्यानंतर पाणी घातल्यानंतर मिश्रण जे आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे दुसरे 2 बटाटे राहिले होते शिल्लक तर ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून म्हणजेच हाताच्या बोटांनी कुस्करून असं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच लगेच पनीर हे टाकून घ्यायचं आहे। पनीर जर थोडंसं तुम्हाला कडक हवं असेल तर ते आधी तेलावरती फ्राय करून घ्यायचं। मी हे पनीर असंच टाकते कारण एकदम सॉफ्ट पनीर हवं आहे। तर सॉफ्ट पनीर होण्यासाठी डायरेक्ट पनीर असेच टाकून द्यायचे आहेत।
बटाटा आणि पनीर घातल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे जे सगळे जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा मीठ किंवा तिखट चव घेऊन बरोबर आहे की नाही चेक करायचं, नसेल तर ते एक्स्ट्रा थोडंसं टाकून घ्यायचं। त्यानंतर इथे 1 चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे। गरम मसाला आणि सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जरा 1 ते 1.5 मिनिट छान झाकून ठेवायचं। तर 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर जेव्हा आपण उघडणार तेव्हा सुगंध ही छान येतो, कलर ही छान येतो आणि रेसिपी तर एकदम सुंदर लागते। ही रेसिपी तुम्ही एकतर भाकरी बरोबर, घावण्यांबरोबर खाऊ शकतात किंवा चपाती बरोबर किंवा मैद्याची पोळी बनवलीत तरीही ही भाजी एकदम सुंदर लागते। त्यानंतर इथे मी 1 चमचा टेस्ट येण्यासाठी साखर घातलेली आहे। साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घालायची। तर हे सगळं झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं